जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात कुऱ्हाड झाडावर चालली। सेलू शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची खुलेआम कत्तल झाल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना बीएसएनएल प्रशासनाला याची माहितीच नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांकडून घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे। या वृक्षतोडीची माहिती वन विभागाला देण्यात आली, मात्र तक्रार करूनही तातडीनं ठोस कारवाई झाल्याचं दिसून न आल्याने वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। झाडे तोडण्यासाठी अधिकृत परवानगी होती का? तोडलेलं लाकूड नेमकं कुठं देण्यात आलं? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना संबंधित अधिकारी नेमके काय करत होते? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तोडलेले लाकूड चक्क दारू भट्टीवर नेण्याची माहिती आहे। त्यामुळे वन विभाग डोळे मिटून आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकरणी वन विभागातील अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला प्रकरण वाढवू नये असा सल्ला दिल्याचा आरोपही देण्यात आलाय। मात्र या आरोपांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करून वृक्षतोडीची परवानगी, तोडलेल्या झाडांची संख्या, लाकडांची विल्हेवाट आणि संबंधित ठेकेदारांसह अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कुऱ्हाड झाडावर चालली, आता चौकशीची कुऱ्हाड दोषींवर चालणार का? याचं उत्तर आता बीएसएनएल प्रशासन आणि वन विभागाला द्यावं लागणार आहे। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।